मला एका व्यक्तीने विचारलं की महेश, माझ्याकडे ₹1,000 आहेत, फक्त ₹1,000 आहेत, शेवटचे ₹1,000 माझ्या आयुष्यातले, आणि हे जर मला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर मी काय करू एक्झॅक्टली, आणि मी त्या व्यक्तीला काय उत्तर दिलं हे मी नीटपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. ऑलराईट, इंटरेस्टिंग व्हिडिओ वाटतोय तर एंड पण जरूर बघा. त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे महेश पाटील, आणि जर तुम्हाला शेअर मार्केट नीटपणे टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक लिंक दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. 24,000 वेळ तुम्हाला रिप्लाय करतील. काय ऑफर दिली आहे ती पण नीट वाचून घ्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये, नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. आता चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. मित्रांनो, जर माझ्याकडे शेवटचे माझ्याकडे आयुष्यातले ₹1,000 असतील तर मी म्हणेन की महेश, तुझी लायकी नाहीये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची. कारण शेअर मार्केट हा पैशाचा खेळ आहे, आणि शेअर मार्केटमध्ये नुसतं एकदा पैसा लावून काम होत नाही. शेअर मार्केटमध्ये सातत्याने पैसा आपल्याला ओतत राहायला लागतो. हे पहिलं आपल्याला डोक्यात घालून घ्यायचं आहे. ओके, शेअर मार्केटमध्ये एकदा पैसा लावून काम करायचं नाही. शेवटचं जर माझ्याकडे ₹1,000 असतील तर मी हे पैसे माझ्या खिशातच ठेवून देईन. मी अजिबात हे पैसे मार्केटमध्ये लावणार नाही. धक्का लागला? काय महेश, शेअर मार्केटचं चॅनल आहे, तू असं काय सांगतोय? मी तर हा व्हिडिओ ओपन केला जेणेकरून मी माझे ₹1,000 मार्केटमध्ये लावले असते, मस्तपैकी त्याचे ₹1 कोटी केले असते, तसं इतर युट्यूबर सांगतो त्याप्रमाणे. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतोय. ओके, सो अज्युम करायला ₹1,000 तुम्ही सुरुवात पण केली, एक स्विंग ट्रेडिंग सुरुवात केली, 10% तुम्ही रिटर्न्स केला. ₹1,000 होते, 10% म्हणजे किती झाले? मुश्किलने ₹100. चला अजून ऑप्टिमिस्टिक होऊया. ₹1,000 मी लावले आणि ₹1,000 मी ₹1,000 प्रॉफिट केला शेअर्स मध्ये ट्रेड करून, तरी किती झाले? ₹1,000च झाले ना. सो ₹1,000 झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल का? नाही पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो वेळ घालवताय आजच्या तारखेला, ते ₹1,000 अकाउंट घेऊन काम करण्याच्या हिशोबाने वेळ जो घालवताय मार्केटमध्ये, भले तुमचा टाइम असू दे, तुमचा एफर्ट असू दे, त्याची पण किंमत आहे. राईट, आजच्या तारखेला बेसिक सॅलरी एका नॉर्मल व्यक्तीला, एका हेल्पर, क्लीनर, ड्रायव्हर, व्ह्युअर ज्याला पण असेल, एका मजुराला पण जवळजवळ ते लोक महिन्याचे 10,000 ते 15,000 कमवतात. आणि जर तुम्ही स्वप्न घेऊन म्हणत असाल की नाही माझ्याकडे ₹1,000 मी मार्केटमधनच मी काम करून पैसा कमवणार आहे, तर चान्सच नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतःला मूर्ख बनवल्यासारखं झालं, आणि नको ते युट्यूबर्सला ऐकून तुम्ही इन्फ्लुएन्स झाला असाल. पण वास्तव्य परिस्थिती आहे की त्यापेक्षा शेअर मार्केट सोडून इतर गोष्टीमधनं उलटा जास्त पैसा तुम्हाला बनेल. चला अजून एक, तुम्ही मॅजिकल, तुम्ही एकदम एक्स्ट्रीम बेस्ट ट्रेडर असाल, तुम्ही म्हणणार की नाही महेश मूर्ख आहे, मी काही युट्यूबरचं बघितलंय की फक्त मी एक्सपायरीच्या दिवशी ऑप्शन ट्रेडिंग करावे. मी पण ऍक्च्युअली त्याच्यावर व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, पण त्याचा उद्दिष्ट वेगळा होता. जो पण पैसा व्यक्ती शेअर मार्केटमधनं पैसा कमवतोय त्याच्यामधलं काही पैसा त्याच्यामध्ये लावला लागतं. पण काही युट्यूबर्स म्हणतात, बघा मी ₹1,000 मस्तपैकी कमवले, 1,000चे मी ₹10,000 केले एका सेशनमध्ये. अहो, तो एका व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी अशी कितीतरी लॉसेस केले असतील, त्याच्या आधी तुम्हाला दाखवणार पण नाही तो. आणि एनिवेज ते 1,000चे तुम्ही ₹10,000 करायला जे जाल ऑप्शन ट्रेडिंग करून वीकली एक्सपायरीला, जे काय असेल ते ₹5 ऑप्शन ₹50 होईल असं नशिबाने, त्याच्यात आणि लॉटरी तिकीटमध्ये काही फरक नाहीये. सो जे पण तुम्ही शिकाल ते 1,000चे 10,000 करण्यामध्ये जे पण गोष्टी शिकाल ते सगळे टॉक्सिक गोष्टी असणार, ते सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी असणार. कारण आयुष्यात कधीही शॉर्टकटनी पैसा कमवला जात नाही. आणि जे लोक शॉर्टकटनी पैसे कमवतात ते लोक तर भाई लोक असतात. ते भाई लोकांचं नंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. राईट, आपल्याला काय भाई बनायचं नाहीये, आपल्याला शेठजी बनायचंय. व्यवस्थितपणे नीटपणे शिकून पैसा कमवायचा कसा ते आपल्याला बघायचंय. सो तुम्ही 1,000चे 10,000 कराल, पण ते नंतर ते 1,000चे 10,000 झाल्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगच्या एक्सपायरीमध्ये ₹5 किंवा ₹1 ऑप्शन घेऊन एक्सेट्रा, पण नंतर डाऊन द लाईन तुमची घर विकायची पण पाळी येईल. कारण तुम्ही म्हणणार अरे यार, एकदा 1,000चे 10,000 झाले, आता मी परत ₹40,000 लावतो, पण ₹40,000 पण जाणार, तर ₹40,000 कव्हर करण्यासाठी तुम्ही म्हणा अजून ₹1,00,000 लावतो, कर्ज विर्ज काढून, मग शेतीवरती एक्सेट्रा कर्ज काढून, आणि मग असं बर्बाद होत जाणार. आणि अशा खऱ्या ऍक्च्युअल केसेस झालेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो कृपया करून बाबांनो, जर तुमच्याकडे ₹1,000 असतील तर मार्केटमध्ये ट्रेडच करू नका. ओके, पण इकडे आपलं आयुष्य संपत नाही.
आता जरा पॉझिटिव्ह गोष्ट बोलूया. आता माझ्याकडे जर 1000 रुपये असतील, पुढे गेले माझे 1000 रुपये, ओके. आता जर माझ्याकडे फक्त 1000 रुपये असतील, तर एक्झॅक्टली मी काय करेन हे मी तुम्हाला आता नीटपणे सांगतो. सर्वात पहिलं गोष्ट म्हणजे मी शिकायला सुरू करेन. जसं आपली फ्री वेबिनार सिरीज आहे, त्याच्यामध्ये जॉईन करून किंवा आपलं युट्यूब चॅनल आहे, हे बघा. सो ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पहिला तर सहभाग करा. तो वेळ जो आहे तो शिक्षणाला द्या. पहिला मार्केट शिका, जोपर्यंत तुमचं कॅपिटल एका लेवलपर्यंत जात नाही. आता तुम्ही म्हणा किती लेवल चांगली लेवल आहे महेश? मी म्हणेन सरासरी 10,000 ते 50,000 रुपये तुमच्याकडे असतील इन्व्हेस्टेबल कॅपिटल. इन्व्हेस्टेबल कॅपिटल काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. पण 10,000 ते 50,000 तुमच्याकडे असतील तर तुमची ऐपत आहे मार्केटमध्ये येऊन काम करायची. मी चुकीचं मे बी म्हणत असेल, पण म्हणजे कोणाची काही अवकाराने काढत नाहीये मी, पण स्वतःलाच म्हणायचं माझी सध्या अवकात नाहीये ही गोष्टी करायची. जर माझ्याकडे 10,000 ते 50,000 रुपये नाहीये मार्केटमध्ये लावायचा, तर शेअर मार्केट सध्या तरी माझ्यासाठी नाहीये. पण याचा अर्थ हे नाही की शेअर मार्केटमध्ये लांब राहायचं. नॉलेज घेऊया ना, ऍटलीस्ट नॉलेज तर घेऊया. अहो, शाळेचे शिक्षण आपण पहिली ज्युनियर बालवाडीपासून 15वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत 16-17 वर्षे घासली आहेत ना. त्यानंतर कुठे जॉब भेटतो लोकांना, राईट? सो शेअर मार्केटमध्येच विचार करायचा की माझ्याकडे पैसे सध्या मार्केटमध्ये लावायला नाही आहेत. 1000 रुपयेच आहे, त्यापेक्षा 1000 रुपये माझ्या खिशात ठेवतो आणि ते 1000 रुपये ठेवून पहिलं मार्केटच्या गोष्टी पहिलं शिकतो मी पहिलं. सो शिकायला पहिलं सुरू करा. तुम्ही म्हणा, अरे ते तर ठीक आहे, पण महेश माझ्याकडे अजून बाकी शिकणं शिकतो मी, पण माझ्याकडे पैसेच नाही, तर काय करू पुढे? अहो, हातपाय चालवा. असं काय घरात बसून राहायचं का? आई वडिलांची जीवावर किती वर्ष जगायचं? आजच्या तारखेला जर कोणाला काही जॉब पाहिजे असेल तर कुठेही जॉब भेटतो. असं नाही की जॉब मार्केट डाऊन आहे, काय नाही. सगळी आपली काम करायची तयारी असली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला 10,000 ते 15,000 रुपयाचा जॉब सर्रास भेटतो. माझ्याकडे पण जेव्हा मी जॉबची आणि मी पोस्टिंग आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकतो, टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, माझी मिनिमम मी कोणालाही मी हायर करतो 20,000 रुपयांनी महिन्याच्या हिशोबाने मी हायर करतो. ओके. सो पॉइंट काय सांगतोय, जॉब पहिला पकडा. हे तुमचं काम असलं पाहिजे. पहिलं नोकरी पकडा. आता काही लोक म्हणतात महेश माझ्याकडे नोकरी पण आहे, पण माझ्याकडे जेवढे 1000 रुपये आहे, कारण माझा जो पण पगार येतो तो पूर्णचे पूर्ण पगार एक तर बायकोला द्यायला लागतो, आईला द्यायला लागतो, घर खर्च आहे सगळ्याकडे द्यायला लागतो. जरी मी सिंगल असेल माझ्या गर्लफ्रेंडवरती खर्च करायला लागतो किंवा माझ्यावरती खर्च करायला लागतो, जे काही माझ्या जे काही 10 गोष्टी असतील ते. सो इन दॅट केस मी काय सांगेन, सर्वात पहिले हे मग तुमच्याकडे जे 1000 रुपये असतील ना, ते पहिले तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्ट करा. काही पैसे देऊन प्रीमियम जर कोर्सेस असतील इतर तुमच्या क्षेत्रातल्या, शेअर मार्केटचे नाही, जर हे शिकल्यामुळे हे कोडिंग शिकल्यामुळे मे बी मला चांगला एक हाईक भेटू शकते, किंवा ही असं काहीतरी प्रेझेंट एक्सेल शीट शिकल्यामुळे माझ्या जॉबमध्ये मला चांगल्यापैकी मला प्रमोशनचे चान्सेस असतील. सो ते पैसे पहिले स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. ओके. इन्व्हेस्ट केल्यावरती जो तुम्हाला पगारामध्ये जी हाईक भेटेल, मग तुमच्याकडे तो इन्व्हेस्टेबल कॅपिटल आहे. इन्व्हेस्टेबल कॅपिटल म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये जर कुठल्या व्यक्तीला लेसे 50,000 रुपये पगार, 50 लेसे आपण बघूया, एक 10,000 रुपये पगार असेल, 10 तर कोणाकडे नसतो, आपण 20,000 पकडूया. चला, 20,000 रुपये पगार असेल, जो महेशकडे काम करतो एक्झाम्पल, तो काय म्हणणार आहे, 20,000च्या पगारामधलं पहिली गोष्ट म्हणजे घर खर्चाला आणि माझी जवळजवळ 10,000 रुपये लागतात, 10,000 रुपये देऊन टाकतो. ओके. बाकी इतर माझं जे काही पर्सनल एक्सपेन्सेस असतील ते 5,000 रुपये ते देऊन टाकतो. मग राहिले किती? 5,000. तो शेवटचे जे तुमचे घर खर्च, बिल खर्च, सगळे खर्च निघून झाल्यावर जो राहतो ना पैसा, त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टेबल कॅपिटल. आणि हा जेव्हा इन्व्हेस्टेबल कॅपिटल तुमचं जसा वाढत जाईल ना, कारण सुरुवातीला सगळे कोणी म्हणेल की नाही पहिला मी एफडी टाकेन, माझी बीसी आहे, मी बीसीला हात लावलेला होता तो टाकेन, किंवा माझे पूर्वीचं काहीतरी कर्ज आहे ते मी देईन, माझं एज्युकेशन लोन आहे ते मी देईन, किंवा मला एक कोर्स करायचा आहे त्याच्यावरती पैसे खर्च करेन, जेणे माझा परत माझी अजून पैसा कमवेल. सो इन्व्हेस्टेबल कॅपिटल जो आहे, लक्षात ठेवा, इन्व्हेस्टेबल जो कॅपिटल जो आहे, कमीत कमी एक 10,000 रुपयामध्ये जेव्हा तुमचा पचेल ना, की माझ्या महिन्याला माझ्याकडे 10,000 रुपये उरतात जे मी कुठेतरी सेव्ह करून टाकू शकतो. त्यातला वन ऑफ द मार्ग आहे शेअर मार्केट, वन ऑफ द मार्ग आहे म्युच्युअल फंड, वन ऑफ द मार्ग आहे पोस्ट ऑफिस, वन ऑफ द मार्ग आहे एफडी एन एक्सेट्रा. तेव्हा तुम्ही म्हणा की येस, या 10,000 मधले मी आता काम करतो, हे 1,000 रुपये शेअर मार्केटला मी द्यायला लागतो. नुसतं एकदा नाही, दर महिन्याला मी द्यायला लागतो. तेव्हा आपली कॉलर टाईट करून मार्केटमध्ये एंट्री मारायची. कारण तुमचे त्या महिन्यातले समजा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करून पण ते 1,000 रुपये तुमचे गायब जरी झाले, तरी पण तुमच्याकडे
नेक्स्ट महिन्यात तुम्ही परत कॅपिटल आणून परत मार्केटमध्ये एंटर राहू शकता. कारण कसं आहे मार्केटमध्ये, मार्केट पहिल्यांदा आला की तुम्हाला तो पैलवानासारखा तुम्हाला आपटणार, पाठीवरती झोपवणार मस्तपैकी. कारण त्याशिवाय ते मार्केट शिकणारच नाही. खूपच रेअर केसेस असतात जिथे लोक पटकन पैसा कमवतात, पण अगेन तो बिगिनर्स लक असतो आणि पटकन तो पैसा जातो पण, कारण परत मार्केट तुम्हाला आपटणार. सो ते परत उठायचं आपटायचं. त्यासाठी कुठल्याही धंद्यामध्ये सुरुवातीचा काही ना काही पैसा आपल्याला जाळायला लागतो. ते जाळणं नाही म्हणू शकत आपण, ऍक्च्युअली ते इन्व्हेस्टमेंटच आहे जिकडे आपण आपल्या चुकांपासून शिकून आपण काम करतो. पण जर विचार करा तुमच्याकडे फक्त 1000 रुपये असतील आणि ते 1000 रुपये पण तुम्ही घालवल्यात, घरचे तुम्हाला जोड्याने मारतील, घराच्या बाहेर हाकलून देतील, राईट? सो त्यासाठी कृपया करून पहिलं तर इन्व्हेस्टेबल कॅपिटल तुमचा वाढवा. तो मिनिमम इन्व्हेस्टेड कॅपिटल 10,000 रुपये न्या. शेअर मार्केटमध्ये काम करायचं स्वप्न हे सध्या तरी डोक्यामध्ये राहून दे, पण त्याची स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला काही पण करून ऍटलिस्ट तो 10,000 रुपयाचं इन्व्हेस्टेबल कॅपिटल असणं गरजेचं आहे. आपण गाडी पण आता मर्सिडीज जेव्हा मी घेतली, मर्सिडीज म्हणजे लहानपणीपासून मर्सिडीज बघतो म्हणून लहानपणी मी मर्सिडीज घेतली का? माझी जेव्हा अवकाश झाली, मला जे वाटलं की बाबा चला गाडीचं इव्हन काहीतरी ऍक्सिडेंट झाला, समजा कुठे काय झालं तरी मला दुःख नाही झालं पाहिजे, तेव्हा जाऊन ती मी गाडी घेतली. कारण तेव्हा मी अफोर्ड करू शकतो तो पैसा घालवण्यासाठी, तेव्हा मी मार्केटमध्ये उतरेन. सेम लॉजिक आपलं मार्केटचं पण आहे. मार्केटमध्ये जो पण पैसा लागलेला आहे ह्याच्यामध्ये भारतामध्ये किती पण मंदी होते, जागतिक किती पण मंदी होऊ दे, माझे घर खर्च जो आहे बेसिक तो कधी हिट होणार नाही. माझे फॅमिलीचे जे कमिटमेंट्स आहेत, म्हणजे मुलांचे शिक्षण आहे, तो कधी हिट होणार नाही. तेव्हा मी मार्केटमध्ये तेवढा पैसा मी ओतायला सुरू करतो. सो तो इन्व्हेस्टेबल कॅपिटल हा जो मेन टर्म आहे हे कायम लक्षात ठेवा. 1000 रुपये मार्केटमध्ये नुसते जर असतील, कृपया काम करू नका. कमीत कमी 10,000 रुपये जर तुमच्याकडे सेव्ह होत असतील दर महिन्याला, तर त्याच्यामध्ये 1000 रुपये मार्केटमध्ये टाकून काम करायला तुम्ही सुरुवात करा. तरच तुम्हाला सक्सेस येणार. नाहीतर अशी आलतू फालतू गोष्टी कोणाचे युट्यूबरचे आणि ऐकून जर तुम्ही मला प्रश्न विचारले की 1000 रुपये मी लावून मला 10,000 रुपये कमवायचे, 10,000चे मला 1 लाख कमवायचे, 1 लाखचे मला 1 करोड कमवायचे, 1 करोडचे 100 करोड कमवायचे, तर ते शेख चिल्लीगिरीने पैसा बनणार नाही. राईट? सो त्यातलीच मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, कृपया करून शिकून घ्या. आपल्याकडे शिक्षण टोटली फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेला आहे. वेबिनार सिरीज जॉईन करून पहिलं तर तिकडे काम कम्प्लीट करून घ्या. नंतर तुमची शेअर मार्केट जर्नी सुरू करा. मी कुठे जात नाहीये, मी तुमच्या बरोबर आहेच. माझी व्हिडिओज तर येतच राहणार तुमच्यासाठी, मोटिवेशनसाठी, लर्निंगसाठी. ओके, पण स्वतःचे फायनान्सेस पहिले फिक्स करा. स्वतःचं घर, आपला किल्ला जो आहे तो मजबूत करा आणि नंतर आपण जग जिंकूया एकत्र. मोठ्या करोडो रुपये कमवायचे आपण, तेव्हा गोष्टी आपण करायला सुरू करूया. कोणाला दुखवायचं नाही मला या व्हिडिओच्या माध्यमातून, पण जी सत्य परिस्थिती आहे कधी कधी कान पिळून आपल्याला सांगायला लागते. तेच प्रमाणे हा व्हिडिओ ऍज अ मास्टरजी किंवा गुरुजी प्रमाणे हा व्हिडिओ तुमच्याकडे आणलेला होता. जय हिंद, जय महाराष्ट्र.